तर आज आपण टिकाऊपासून टाकाऊ म्हणजेच आपल्याला किचनचा नॅपकिन बनवायचा आहे, तर तो कसा बनवायचा. तर हे बघा, माझ्याकडे ड्रेस मटेरियलचं हे कपडा कॉटनचा उरलेला होता. तर मी तो असा चौकोनी कापून घेतला आणि त्याला नंतर अशा छोट्या छोट्या प्लेट्स करून घेतल्या. तर जेवढा कपडा असेल, तुम्हाला जेवढा किचनचा नॅपकिन बनवायचा असेल छोटा मोठा, त्यानुसार तुम्ही तो कपडा कट करून घ्या. तर माझ्याकडे जेवढा उरलेला होता मी तेवढा पण घेतला आणि त्याला छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकून घेतल्या. आणि नंतर जे माझ्याकडं अस्तरचा कपडा होता ब्लॅक कलरचा, तर तो देखील घेतला. आणि प्लेट्स थोड्या कमी पडत होत्या, जास्त होत होत्या, म्हणून पुन्हा अजून 2 प्लेट्स मी दोन्हींनाही टाकून घेतल्या. तर श्री स्वामी समर्थ, श्रद्धा हिरे मेकरमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण कोणताही ब्लाऊज न कट करता तर टिकाऊपासून टाकाऊ म्हणजेच आपल्याला किचनचं नॅपकिन बनवायचं आहे. तर तो इथे मी बनवायला घेतला आहे. तर हे बघा, आपल्याला दोन्ही बाजूला ह्या जो मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, दोन्ही बाजूला अशा त्याला टिप मारून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही नीट व्यवस्थित बघा मी कशा प्रकारे टिप मारली आहे. तर डबल टिप मारून आपल्याला इथे घ्यायची आहे. तर एकदम तुम्ही बघू शकता माझी ती टिप मारून झालेली आहे. आणि आपल्याला दोन्ही आता दुसरा जो भाग आहे तर तो जॉईन करायचा आहे. तर तुम्ही कसा जॉईन करते बघा. तर आपली ही सुईची बाजू आहे आणि टिप मारलेली बाजू हे बघा तुम्ही आतून मी टाकलेले आहे. आणि सुईच्या बाजूला घेऊन जो अगोदरचा कपडा मी जॉईन केला तो एकदम गोल करून आपल्याला नंतरचा दुसरा हा कपडा दुसऱ्या पॉईंटला म्हणजे दुसऱ्या बाजूला हा जॉईन करायचा आहे. आणि त्याची देखील आपल्याला अशी पोंगळी तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि नंतरनं जो दुसरा भाग आहे तो आपल्याला एकावर एक ठेवून त्यानंतर अशा प्रकारे ही टिप मारून घ्यायची आहे. आणि टिपा ह्या डबल मारा म्हणजे जेणेकरून आपली ही टिप उचली जाणार नाही. आणि जी पोंगळी केलेली आहे त्यातून हा भाग आपण बाहेर काढूयात. तर बघू शकता खूप सुंदर असं हे आपलं स्टिचिंग झालेलं आहे. आणि जी कडेची आता टिप माझी राहिलेली आहे ती देखील इथे मी मारून घेणार आहे. तर ती माझी राहिलेली आहे तर तुम्ही ती टिप अगोदर मारून घेतली तरीही चालेल, पण आता ती माझ्याकडनं चुकीने ती राहिलेली आहे म्हणून मी नंतर ही दोन्हीकडची ही टिप इथं मारून घेतलेली आहे. तुमच्याकडे ब्लाऊजचं म्हणा कॉटन जे काही कपडा असेल वेस्टेज जायचा तर तुम्ही असे किचन नॅपकिन्स बनवू शकता. तुमच्या जे काही पार्लर असेल किंवा जिथे काही आपल्याला हात वगैरे भांडी वगैरे पुसायचे असेल तिथे हे किचन नॅपकिन वगैरे तुम्ही बनवून भिंतीला अडकू शकता. आणि मी ही देखील माझ्याकडे जो कपडा उरलेला आहे त्याचं मी किचन नॅपकिन म्हणून उपयोग करणार आहे आणि माझ्या किचनमध्ये मी त्याचा यूज करणार आहे. तर बघू शकता खूप सुंदर असा कपडा आहे कॉटनचा आणि तो इथे मस्त मी शिवलेला आहे. आणि आता आपल्याला अडकवण्यासाठी एक पट्टी बनवायची आहे. तर ती देखील माझ्याकडे एक कपडा छोटासा आहे, तो पण ब्लाऊज पीसच आहे, ब्लाऊज पीसचा छोटा उरलेला आहे. तर त्यातून मी ही छोटी पट्टी हुकला अडकवण्यासाठी ही बनवणार आहे. तर अशा प्रकारे ही देखील पट्टीला मी अशी आतमध्ये दुमडून इथे पट्टी दुमडलेली आहे आणि त्याला देखील इथे मी टिप मारून घेतलेली आहे. तर गाईज अशाच प्रकारे तुम्ही नवनवीन टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू शकता. आणि तुम्हाला जर अशाच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायच्या असेल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही शेअर करा आणि लाईक देखील करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे काही मी व्हिडिओज टाकेल नवनवीन ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हालाही नवीन काही अशा आयडिया येऊन जातील. तर गाईज श्री स्वामी समर्थ.